हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी पराठ्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। तर मी इथे एक प्लेट घेतली आहे। प्लेटमध्ये कांदा, किसलेला बीट, किसलेला गाजर आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे। तर जी किसलेला बीट आहे तो पाव वाटी, किसलेला गाजर पाव वाटी, एक बारीक कांदा आणि मुठभर कोथिंबीरीला बारीक चिरून घ्यायचं आहे। सर्व मी एका प्लेटमध्ये टाकून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही स्पाइसेस ॲड केले। सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकून घेतले। इथे मी पाव चमचा मीठ घेतलं होतं। त्याचबरोबर एक छोटा चमचा भरून हळद पावडर टाकून घेतली, एक छोटा चमचा धने पावडर टाकून घेतली, एक छोटा चमचा इथे मी घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे। लाल तिखट मसाला तुम्हाला तुमच्या चवीनुसार ॲड करायचा आहे, शक्य तेवढा कमीच टाकायचा आहे। आता सर्व जिन्नस एकमेकांमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर गाजर आणि कांदा तसेच बीटरूट या सर्वांनाच पाणी सुटतं, त्यामुळे हे मसाले छानपैकी एकदम मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे। इथे एक वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतले आहे। तर पाव वाटी भाज्या टाकल्या होत्या, त्याच्यामध्ये एक वाटी पीठ हे पुरेसं आहे। तर व्यवस्थितपणे मी हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे। आधी ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं आहे, पिठाला छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आधीच बीटरूट, गाजर आणि कांद्याला पाणी सुटलेलं होतं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पीठ हे ओलसर झालेलं होतं। मग जर का आपण आधीच पाणी टाकलं तर पीठ व्यवस्थित मळलं जाणार नाही, खूप लूज पीठ मळलं जाईल आणि सैल पीठ झाल्यामुळे पराठे व्यवस्थित काही होणार नाही। पिठामध्ये सगळे वेजीस चांगले एकजीव करून झाल्यानंतर आता मी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। मला इथे जास्त पाणी लागलं नव्हतं, पाव कप पाणी मी इथे वापरलं होतं। पीठ ना जास्त पातळ मळायचं आहे ना जास्त घट्ट मळायचं आहे, मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच प्रकारामध्ये आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे। तर छान एकदम दाबून दाबून प्रेस करून मी ह्या पिठाला छान असं मळून घेते आहे। आता पीठ माझं इथे छान मळून झालं आहे। ह्याच्यावरती मी एक चमचा तेल टाकून घेणार आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं या पिठाला असेच मळून घेतलं आहे, म्हणजे पिठाला थोडंसं मऊसूत करून घेते, छान एकजीव करून घेते आहे। आता पीठ व्यवस्थित मळून झालं की लगोलग तुम्ही पराठे बनवायला सुरुवात करू शकता, पण मी ते लगोलग पराठे नव्हते बनवले। 15 मिनिटं पिठाला रेस्ट दिली आणि मग त्यानंतर मी पराठे बनवायला सुरुवात केलेली आहे। तर 15 मिनिटं ह्या पिठाला रेस्ट द्यायची आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर एकदा 2 ते 3 सेकंदासाठी पिठाला चांगलं असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचे गोळे पाडून घ्यायचे आहेत। जसे आता आपल्याला पराठे जेवढ्या साईजचे हवे असतील त्या प्रमाणातच गोळे तयार करायचे आहेत। मी ते थोडे फुलक्यांपेक्षा मोठ्या साईजच्या पराठे तयार केले होते, म्हणून मी एक पिठाचा गोळा घेतला, त्याच्यावरती थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलेलं आहे। फुलक्यांपेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये मी हे पराठे इथे तयार करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता हा पराठा मी पातळ असा लाटून घेतलेला आहे। जर का तुम्हाला जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही जाडसर सुद्धा ठेवू शकता। मी ते पातळ पराठे तयार करून घेतलेले आहे। तर बाजूला मी तवा गरम करायला ठेवलाच होता। आता तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती मी पराठा टाकून घेतला आणि त्यानंतर एका साईडने 2 सेकंदासाठी शेकवून घेतलं, दुसऱ्या बाजूने शेकवून घेतलं। त्यानंतर थोडंसं मी ह्याच्यावरती तूप किंवा तेल काहीही लावू शकता, मी तेल लावलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे पराठा छान खरपूस होईपर्यंत शेकवून घेतला आणि मग गरमागरम पराठा इथे एका प्लेटमध्ये काढून घेतला। बाकी सर्व पराठे सुद्धा मी असेच तयार करून घेतले आणि मग त्यानंतर मी हा जो टिफिन आहे तो रेडी केलेला आहे। तर ह्या पराठ्यासोबत मी सॉस दिलेला आहे, तर तुम्ही सॉस, मेयोनीज किंवा शेजवान चटणी, लोणचं काहीही देऊ शकता। तर आजची ही जी टिफिनची रेसिपी आहे ती झाली आहे। टिफिन सिरीजमधली दुसरी रेसिपी म्हणजेच मसाला पास्ताची रेसिपी। एकदम सोपा असा हा चीजी पास्ता मी घरात रेडी केला होता। रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधीच पास्ताला बॉईल करून साईडला ठेवून टाकले होते। आता पॅनमध्ये 1 क्यूब बटरची घेतली, तर करपू नये म्हणून त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि मग तेल आणि बटर चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा भरून बारीक चिरलेलं लसूण आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत। लसूण ब्राऊन होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। आता मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला, कांदा व्यवस्थित परतवून घेतला। कांदा लवकर शिजावा म्हणून चवीनुसार मीठ टाकून घेतले। हलक्या गुलाबी रंगाचा झाला की मग ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा
घरातला लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे। लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे कमी तिखटच वापरायचं आहे। आता इथे लाल तिखटऐवजी तुम्ही रेड चिली सॉसचा पण वापर करू शकता, पण मी रेड चिली सॉस इथे नव्हता वापरला। आणि मग त्यानंतर मी 1 चमचा भरून सोया सॉस, 1 चमचा भरून विनेगर आणि 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेतले आणि सर्व जिन्नस कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले। आता तुम्ही बघू शकता हा जो मसाला आहे त्याला छान तेल सुटत आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवली आणि मग बॉईल केलेला पास्ता जो आहे तो या मसाल्यामध्ये टाकून घेतला आणि पास्ता छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि 1 मिनिटभर हा पास्ता असाच परतवून घ्यायचा आहे। आवडीनुसार तुम्ही कोणत्याही पास्ताचा इथे यूज करू शकता। जो कच्चा पास्ता आहे तो बॉईल वॉटरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी ड्रेन करून घ्यायचं आहे। आता पास्ता परतत असतानाच मी याच्यामध्ये अर्धा चमचा भरून शेजवान चटणी टाकून घेतली, त्याला मिक्स करून घेतलं आणि मग 1 चीज क्यूब मी या पास्त्यावर इथे असं किसून घेतलेलं आहे। मी प्रोसेस चीज क्यूब घेतलेलं होतं। आता ह्याच्यावरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि मग पॅनवर झाकण ठेवलं थोड्या वेळासाठी, म्हणजेच एक 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर मी पॅनवरचं झाकण काढलं। गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली होती आणि चीज मस्त मेल्ट झालं होतं वरच्यावर। आता मी हे चीज आणि कोथिंबीर छान या पास्तामध्ये एकदा मिक्स करून घेतली। तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि यम्मी असा हा पास्ता दिसतो आहे। तर कधीतरी मुलांना टिफिनमध्ये हा पास्ता तयार करून द्या। आता हा पास्ता इथे रेडी झाला आहे। गरमागरम पास्ता मी टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे। तर हा सिंपल पद्धतीचा पास्ता घरामध्ये नक्की ट्राय करून बघा। आहे किड्स टिफिन सिरीज मधली 3री रेसिपी म्हणजेच मूग दाल ब्रेड टोस्टची रेसिपी। इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, तिला मी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 2-3 पाण्याने या मुगाच्या डाळीला आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं। आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे। थोडंसं पाणी हवं तर आपण टाकू शकता, पण मी अशी कोरडी डाळ घेतली होती। यामध्ये 5 ते 6 काळी मिरी टाकून घ्यायची आहेत, बरोबर 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि ह्या डाळीला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर काळी मिरी तुमचं मूल जेवढं लहान असेल, म्हणजे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहात त्यामुळे मुलगा जेवढा लहान असेल त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। जी पेस्ट इथे एकदम बारीक वाटून झाल्यानंतर त्याला मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्येच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ होती, मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेतलं। मिश्रणाला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने आणि मग त्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये पाव कप मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तर कन्सिस्टन्सी जी आहे ते जसं आपण बेसनाचा चिला करतो ना त्या प्रमाणामध्ये ही डाळीच्या पेस्टची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। मुगाच्या डाळीची कच्ची पेस्ट तयार केली होती, त्यामुळे गॅस होऊ नये म्हणून मी पाव चमचा हिंग टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घेतले, 1 छोटा चमचा हळद पावडर आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला। त्याचबरोबर 1 चमचा भरून इथे मी चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत। चिली फ्लेक्स इथे टोटली ऑप्शनल आहेत आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे वापरू शकता, कमी जास्त करू शकता। 1 चमचा भरून ऑरिगॅनो सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नसला या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे। तर ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मला तेवढीच हवी होती म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड नव्हतं केलं। आता मी याच्यामध्ये थोडे वेजीस टाकलेले आहेत। तर वेजीसमध्ये इथे मी छोटा गाजर किसून घेतला होता, बारीक चॉप केली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याचबरोबर 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता सर्व जिन्नस जे आहेत ते या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेतले। तर रेडी झाल्यानंतर आता मी इथे ब्रेडचे स्लाइसेस घेतले होते, ह्याच्या कडा कापायच्या नाही आहेत। तर ब्रेडला असे एका ब्रेडचे 3 भाग करून घ्यायचे आहेत, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तसेच लांबाकारमध्ये ब्रेड कापून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही त्रिकोणी ब्रेड सुद्धा कापू शकता किंवा एका ब्रेडचे 2 तुकडे सुद्धा करू शकता। आता साईडला मी पॅन गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये 2 चमचे मी बटर टाकून घेतले। बटर, तूप, तेल काहीही टाकू शकता आणि ह्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। बॅटरला एकदम मिक्स करून घ्यायचे आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। पॅन चांगला तापलेला होता। आता मी 1 ब्रेड घेतला, त्याला या बॅटरमध्ये डीप करून घेतलं आणि मग त्यानंतर त्याला तव्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे। सेम थिंग मी दुसरा ब्रेड सुद्धा तसंच केलेलं आहे। बॅटरमध्ये ब्रेडला दोन्ही साईडनी कोट करून घ्यायचे आणि लगेचच त्याला तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम इथे मीडियम टू स्लोच ठेवायची आहे। तर 2-3 मिनिटं चांगले ह्याला परतवून घ्यायचे। त्यानंतर ब्रेडची बाजू जी आहे ती पलटवून घ्यायची। एका बाजूने छान असा हा
टोस्ट झाला होता तर ह्याला मला क्रिस्पी असं टोस्ट करायचं होतं, म्हणून एका बाजूने 5 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 5 मिनिटं मी ह्या ब्रेडला चांगलं टोस्ट घेतलेलं आहे. आता हे जे मूग डाळीचे ब्रेड टोस्ट आहेत ते रेडी झाले आहेत. त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. ब्रेड टोस्ट पूर्ण थंड झाले की मग त्यांना मी टिफिनमध्ये ठेवून घेतलेलं आहे. किड सिरीज मधली चौथी रेसिपी ती म्हणजेच पनीर पुलावची रेसिपी. तर पनीर पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक मसाला तयार करून घेणार आहे. तर एक खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतला. त्यात 8 ते 10 लवंगी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर जे पुलाव आहे तो मी सफेद पुलाव बनवणार आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्या इथे मी जास्त घेतलेल्या आहेत. लाल तिखट यूज नाही करणार आहे. 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी टाकून आता हे सर्व जे जिन्नस आहे ते खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे. ह्याची एक भरड तयार करून घ्यायची. तयार झालेला मसाला मी साईडला ठेवून घेतलेला आहे. एक पॅन घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा भरून कसुरी मेथी टाकून घेतली. आता ही डीमार्टमधून आणलेली कसुरी मेथी होती. कसुरी मेथीला अर्धा ते 1 मिनिट हाय फ्लेमवरती चांगलं रोस्ट करून घ्यायचं, म्हणजे त्याची लगेच पावडर होते. आणि त्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता नंतर त्याच पॅनमध्ये मी इथे 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की मग त्याच्यामध्ये मी पनीर टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी 1/2 किलो पनीर घेतलं होतं. पनीरला इथे मी क्यूब्समध्ये कापून घेतलं होतं. आता हे पनीर जे आहे ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच इथे ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. एक साईडने 1 ते 2 मिनिटं आणि दुसऱ्या साईडने पण 1 ते 2 मिनिटं ह्याला चांगलं फ्राय करून झालं की मग मी हे पनीर जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामधलं जे तेल होतं ते पुढे यूज केलेलं आहे. तर आता मी पुलाव बनवायला स्टार्ट करत आहे. पुलाव इथे मी कुकरमध्ये न बनवता टोपामध्ये बनवत आहे. तर जे पनीरचं तेल राहिलं होतं ते तेल आणि त्याच्यामध्ये आणखीन 1 चमचा तेल वाढवून मी इथे टोपामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरा टाकून घेतला, 2 तेजपत्ता टाकून घेतलं, 1 मी इथे चक्रफूल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा भरून हिंग टाकून घेतले. सर्व जिन्नस अर्धा मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मग त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत. कांदा जर का मीडियम आकाराचा असेल तर 3 घेतले तरीही हरकत नाही. कांदा इथे थोडासा हलका ब्राऊन रंगाचा व्हायला आला की मग जो तयार केलेला हिरवा मसाला होता ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे जो आपण कुटून ठेवलेला हिरवा मसाला होता तो टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे 1 मिनिटभर याला फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये. टाइम मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवली होती. आता अद्रक लसूणची जी मसाला आहे तो चांगला मी इथे परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टमाटो टाकून घेतलेला आहे. टमाटो तुम्ही जर का मीडियम असेल तर 2 वापरू शकता. आणि मग त्यानंतर मी ऑनलाईनच इथे भाज्या मागवल्या होत्या. पुलावच्या भाज्या, मिक्स पुलाव भाजी ही ऑनलाईन मिळते. ती नसेल तर तुम्ही प्रत्येक जी भाजी आहे ती पाव कप घ्यायची आहे. जसं मी इथे फुलगोबी घेतलं होतं, म्हणजेच फ्लॉवर घेतली होती, त्याचबरोबर गाजर घेतलं होतं, वटाणे घेतले होते, फरसबी घेतले होते. तुम्हाला जर का हवं असेल तर बटाटासुद्धा टाकू शकता. या सर्व भाज्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये 1 मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती. मग यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग यामध्ये पाव चमचा भरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे. गरम मसाला जास्त नाही टाकला आहे कारण की ऑलरेडी मी खडा मसाला जास्त टाकलेला होता. आता मी टोपावरती झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम स्लो करून भाज्यांना चांगलं स्टीम होऊन दिलं, परतवून घेतलं. त्यानंतर मी टोपावरचं झाकण काढलं, भाज्यांना एकदा फिरवून घेतलं. मग ह्याच्यामध्ये मी जो पुलाव राईस असतो तो टाकून घेतलेला आहे. इथे मी 1/2 किलो पुलाव राईस घेतला होता. पुलाव राईसला आधी काय करायचं आहे, म्हणजे जो बासमतीचा राईस असतो तोच, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं अर्ध्या तासासाठी आणि मग तो राईस इथे यूज करायचा आहे. आता जो राईस होता तो व्यवस्थितपणे भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून घेतला. त्यावरती मी इथे 1 चमचा भरून तूप टाकून घेतले, साजूक तूप टाकलेलं आहे. आणि मग त्यानंतर जे मी पनीर फ्राय करून ठेवले होते ते टाकून घेतले आणि मग पाणी टाकून घेतलं. तर इथे मी टोटल 2.5 ग्लास पाणी टाकलेलं होतं. पाणीचा अंदाज तुम्हाला तुमच्या हिशोबाने वापरायचा आहे. सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मग जे रोस्ट केलेली कसुरी मेथी होती ना तिला चांगलं मी हातानेच कुस्करून घेतलं, त्याची पावडर तयार करून घेतली आणि मग ती वरून ह्या पुलावच्या टाकून घेतलेली आहे. आणि आता कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थितपणे ह्याला एकदा मिक्स करून घेतलं. आता सर्व जिन्नस छान मिक्स झाले की पुन्हा 1 चमचा तुपाचा मी टाकून घेतलेला आहे या पुलावमध्ये. गॅसची फ्लेम मीडियम केली आणि
टोपावरती झाकण ठेवले 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर मी टोपावरचे झाकण काढले. एकदा पुलावला मिक्स करून घेतले. हाताने मिक्स करायचं आहे, नाही तर भात तुटू शकतो. त्यानंतर पुन्हा मी टोपावर झाकण ठेवले. आता गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि 15 मिनिटांसाठी मी टोपावरती झाकण ठेवले. 15 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हा जो पुलाव आहे तो इथे रेडी झाला आहे. त्याला व्यवस्थितपणे एकदम मिक्स करून घेतले. त्यानंतर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून हा जो पुलाव आहे तो टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे. तर टिफिन सिरीजमधली 5वी रेसिपी. तर आज मी इथे बनवलं होतं पनीर भुर्जी आणि पराठा. तर सर्वात आधी पनीर भुर्जी बनवली. त्यासाठी कढईमध्ये एक बटरचं क्यूब टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. बटर थोडंसं मेल्ट व्हायला आलं, तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि चिमूटभर हिंग टाकून घेतलं. आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता थोडासा कापून टाकलेला आहे आणि मग ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्यांना कापून टाकलेला आहे. तर हिरव्या मिरच्या थोड्या लांब लांबच कापायच्या, म्हणजेच त्या मुलांच्या दातामध्ये येत नाही. त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे. कांदा एकदम बारीक नाही चिरायचा आहे, थोडासा आबडधोबडच चिरायचा आहे. आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. कांदा चांगला ब्राऊन कलरचा व्हायला आलेला आहे, तोपर्यंत कांद्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली होती. आता कांदा ब्राऊन कलरचा व्हायला आला की याच्यामध्ये मी 1 टोमॅटो टाकून घेतला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली. सर्व जिन्नस एकदा तेलामध्ये छान मिक्स करून घेतले आणि असेच ह्याला परतवून घेतले आहे. गॅसची फ्लेम आता सुद्धा मी इथे मीडियमच ठेवली होती. आता मी याच्यामध्ये काही स्पायसेस ॲड केले. सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकले. अर्धा चमचा इथे मला मीठ लागलं होतं. त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे. हळद आता व्यवस्थित कांदा टोमॅटोच्या मध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि 1 मिनिट ह्याला असेच परतवून घेतलं. कांदा टोमॅटोचा मसाला परतत असतानाच मी टोमॅटोला थोडं मॅश सुद्धा करत होती, पण मी टोमॅटो पूर्ण इथे शिजवून नव्हता घेतला. आता 1 मिनिटानंतर मी ह्याच्यामध्ये पनीर क्रम्बल करून टाकत आहे, म्हणजे हातानेच कुस्करून असं पनीर टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये. नंतर त्याला चांगलं मिक्स करून